सलामीचे सलामीवीर मैदानात दाखल झालेत. सागर आणि त्याच्या साथीला साहिल. 3 ओव्हरची मॅच असेल. पॉवर प्लेची पहिली ओव्हर असेल. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर संपवायच्या आहेत. जर नाही संपवलं तर 38 सर्कल एक खेळाडू घेतला जाईल. मी गिरगाव टीमला विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. गिरगाव टीम आणि मानाचा वाडा आणि सह्याद्री 11चे दोन्ही कॅप्टन जशा 3 ओव्हर संपणार मध्यांतर होईल. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. मी आपल्याला वारंवार ही सूचना देतोय. मानाचा वाडा आणि सह्याद्री 11 आपण हे कुठेही असन दोन्ही कॅप्टन आपण लक्षात ठेवायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. स्ट्राईकला बॅटर आहे सागर, नॉन स्ट्राईकला साहिल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय विकास. मी आयोजकांना विनंती करतो की आपण गिरगाव टीमचा हेतोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. जाऊया पहिला चेंडू घेऊन. गोलंदाजी मार्गवरती विकास सज्ज. पहिला चेंडू अति कुसली घेतली होती. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यांच्याकडून गिरगाव टीमचा सत्कार करणे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढील मानकरी मी रामचंद्र कडव यांना आमंत्रित करतो. त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. या त्यांना सत्कारित करण्यासाठी मी सुरेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी श्री रामचंद्र कडव यांचा सत्कार करायचा आहे. झेलची संधी होती. कॅप्टनला ही संधी नामी संधी चालून आली होती. एक धाव पूर्ण. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. श्री सुरेश कडव यांचा रामचंद्र कडव यांचा श्री सुरेश मोरे यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येते. खूप खूप धन्यवाद. खाली धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावपलकावरती. पहिला चेंडूवरती डॉट, दुसरा चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडूवरती. आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चेंडू हवेमध्ये. चेंडू बरीचशी उंची. 1 2 3 4 5 जण आले. एकाने झेल टिपला नाही. झेल सोडलाय की मॅच सोडले. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा. ह्या 2 धावाने संघाचा धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिली ओव्हर प्रगतीपथावरती असताना 7 धावा. शॉर्ट बिनॉलला शतरक्षक तैनात आहे. एका धावेवरती समाधानी मानावं लागेल आणि एका धावेने संघाचा धावफलक नक्कीच पुढे चाललाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हर मधील. स्ट्राईकला आहे सागर. वाईट चेंडू. शेवटचा चेंडू होता तोही वाईट हाताळला. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल तो विकासला. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान श्री रासाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये केला जात आहे. सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 9. मागील मॅच मध्ये ओमकार आपण या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. ओमकार आपण कुठेही असाल या. RCC मोसम संघाचा ओमकार आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपली आहे. या ओमकार कुठेही असाल. ओमकार या लवकर. गोलंदाजी मार्ग होते अक्षय. चला अक्षय फास्ट. फिल्डिंग करणारी टीम. चांगला चेंडू. चेंडू विसरला किपरच्या हातामध्ये. कॅप्टन
मॅन ऑफ द मॅचचा एक टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करतात आहेत. खूप खूप धन्यवाद. सुरेख चेंडू, काय गोलंदाजी करतो अतिशय वेगाने, वेगावर स्वार झालाय गोलंदाज, उंच पुराचा गोलंदाज आणि आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करून घेतो तो गोलंदाज. दोन लगातारचे चेंडू हाताळले, दोन्ही चेंडू वेगवान होते, भन्नाट वेगाने. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट चेंडू येत आहेत. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अक्षय, श्री भरत कडाव यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तिसरा चेंडू वाईट आला. आणि पांडुरंग सावंत यांना विनंती करतोय श्री भरत कडाव या सन्मानित करण्यासाठी पांडुरंग सावंत यांनी यायचं आहे. छोटासा सत्कार समारंभ आपण करतोय. अति घाई संकटात नाही. श्री भरत कडाव यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. श्री त्यासाठी पांडुरंग सावंत त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी भरत कडाव यांचा यांचे आभार मानतो आणि खूप खूप सागर बाद शुभेच्छा. झाला, त्याची जागा घेण्यासाठी दिनेश आलेत. पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केले त्या 9 आणि ओमकारने धावा रोखलेत. आतापर्यंत एकच धाव, ती पण अवंत्यर धाव खर्च केले. एक महत्वाचा गडी माघारी पाठवलाय. पुन्हा गोलंदाजी मार्ग होते. ओमकार नवीन बॅट्समन मैदानामध्ये. दिनेश आलेत. दिनेश आलेत स्ट्राईकला. दिनेशला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला साहिल आहे. गोलंदाजी मार्ग होती ओमकार, सॉरी अक्षय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली अक्षयची. 4 चेंडू हाताळलेत, एक वाईट टाकलाय. श्री विनायक कडाव कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. विनायक कडाव. चौथा चेंडू डॉट, म्हणजे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकच वाईट टाकलाय. त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी दिनेश दत्ताराम पानकर यांनी यायचं आहे स्टेजवर. दिनेश दत्ताराम पानकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हाही डॉट चेंडू. मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक डॉट चेंडू हे अक्षयने हाताळले आहेत. जर आपण विचार केला अक्षयच्या गोलंदाजी तर बॅटच्या साहाय्याने एकही धाव खर्च केली नाही. दिनेश पानकर हे सत्कार करत आहेत विनायक कडाव. कसं कट केलं पॉइंटला, एक धाव. ओमकारची गोलंदाजी मित्रांना आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आतापर्यंत दिनेश पानकर एक धाव हे फक्त श्री खर्च केली आणि वाईटच्या अशा 2च धावा कडाव खर्च यांचा केल्या. सत्कार करत आहेत. धन्यवाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धाव आहेत त्या 11. एक गडी तंबूच्या अस्त्राला. बघा आम्ही पुन्हा एकदा मानचा वाडा आणि सह्याद्री विलनचे कॅप्टन. बघा शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. मी आपलं लक्ष वेधतो. आपण कुठेही असन आपण टॉस श्री बॉक्स दशरथ कडाव कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दशरथ कडाव. दशरथ कडाव जवळ आहेत का कुठे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया. आणि रासाई क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व खेळाडू असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. मी विनंती करतो श्री दशरथ कडाव या व गणराज पानकर यांनी स्टेजवरती यायचं आहे. जर विचार केला तर धावसंख्या 14 वरती
तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना 14 धावा धावफलकावरती. हाही डॉट चेंडू. बघा मानाचा वाडा आणि सह्याद्री 11 आपल्याला हा शेवटचा पुकार असेल. दोन्ही कॅप्टन श्री युवराज वरपे, शुभम वरपे आणि सुहास वरपे यांनी स्टेजवरती यायचं आहे लवकरात लवकर. जे पण खेळाडू आहेत RC स्पोर्टचे त्यांनी स्टेजवरती यायचं सर्वांनी. या सुहास वरपे यांना गणराज पानकर हे सन्मानित करतील. तिघांनी पण यायचं आहे. वरपे कंपनी, आपण RCC स्पोर्ट्स कपचे खंदे प्लेयर आहात आणि आपण जी मेहनत केलीत आणि योगदान दिलं त्याबद्दल गणराज पानकर यांच्यातर्फे आपला सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. वरपे कंपनीचा सत्कार श्री गणराज पानकर करत आहेत. धन्यवाद दादा. त्यांनी एक दिलेल्या मिनिट. योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात धन्यवाद. चला जाऊया मैदानामध्ये. जिथे 3 ओव्हरमध्ये धावा झालेत त्या 21 जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 22 धावा. हिंगाणेवाडी संघाला 22 धावा बनवायचे. चला टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातो. एका बाजूला संघ आहे सह्याद्री 11 तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे मानाचा वाडा. या लवकर. चला मी आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस घ्यायचा श्री आहे. विठ्ठल पवार यांनी स्टेजवर यायचा आहे. त्यांचा सत्कार करतील श्री गणेश पानकर, गणेश दत्ताराम पानकर. गणेश पानकर यांना आमंत्रित करतो. श्री गणेश पानकर हे विठ्ठल दत्ताराम पवार यांचा सत्कार करत आहेत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ते वेळात वेळ काढून इथे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल एवढ्या लांबून त्याबद्दल त्यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छातून सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप खूप धन्यवाद. असेच मुलांना प्रोत्साहन देत राहा. धन्यवाद. शेवटच्या चेंडूवरती तो चौकार होता. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावरती धाव्या आहेत ते 19 जिंकण्यासाठी बनवायचे त्या 20. दोन संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे मानाचा वाडा तर दुसऱ्या बाजूला संघ आहे सह्याद्री 11. सह्याद्री 11चा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मानाचा वाडा आपला कॅप्टन पाठवा लवकर. स्ट्राईकला उत्तम, नॉन स्ट्राईकला विकास. 2 सलामीचे सलामीवीर मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी बारवरती गोलंदाज दशरथ कडव यांना विनंती करतो त्यांनी यायचं स्टेजवर. दशरथ कडव, अमोल बाबू पानकर यांनी यायचं आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी. कृपया पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री दशरथ कडव यांचा सत्कार करत आहेत श्री अमोल बाबू पानकर. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. पहिला धक्का, पहिला हादरा बसला. पहिल्याच चेंडूवरती पहिली विकेट माघारी गेली. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल सुभाष. स्ट्राईकला आपण विकासला, नॉन स्ट्राईकला विकास. टॉस होतोय का? टॉस करून घ्या योगेश सर. सह्याद्री 11 टॉस जिंकलेले आहेत. निर्णय द्या तुम्ही. फलंदाजी की गोलंदाजी? ते गोलंदाजी घेत आहेत सह्याद्री 11. धन्यवाद. सह्याद्री टॉस विन.
फिल्डिंग करायचा निर्णय. नेक्स्ट मॅच सह्याद्री 11. मी आपलं लक्ष वेधतो, जशी मॅच संपेल तसं आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि मानाचा वाडा आपले दोन्ही बॅटर तयार ठेवायचे आहेत. जाऊया मैदानामध्ये जिथे पॉइंटला श्री कट केलं. लक्ष्मण क्षेत्र पवार यांनी चेंडूचा स्टेजवरती पाठलाग करतो, यायचं आहे. चेंडू त्यांचा थांबत सत्कार नाहीये. करतील पांडुरंग शिवाजी पानकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. लक्ष्मण पवार, श्री लक्ष्मण पवार यांचा सत्कार करतील पांडुरंग पानकर. पांडुरंग पानकर हे लक्ष्मण पानकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते हजर राहिले त्याबद्दल लक्ष्मण दत्ताराम पवार यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. बरकी संघाला इथे कर्णधाराला बोलवत होते. श्री योगेश पवार RCC स्पोर्ट्स क्लबचे योगेश पवार त्यांना सन्मान चिन्ह देऊन ते सत्कार करतील. योगेश पवार बरकी संघाचे कर्णधार यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपली टीम घेऊन इथे सहभाग दर्शवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना. थँक्यू. पुढील सत्कार श्री भीमराव पवार यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्यांना सन्मानित करण्यासाठी 12 चेंडू 15 विलास धावांची पानकर. गरज जिंकण्यासाठी. शुभम विलास पानकर कुठे असतील त्यांनी यायचं. हिंगाणेवाडी टीमला 12 बॉल मध्ये 15 धावा. 12 बॉल 15 ची गरज. शुभम विलास पानकर हे श्री भीमराव पवार यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात आहेत. RCC स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन भीमराव पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी खूप छान असं मॅचचं आयोजन केलं आहे आणि मेहनतही सर्व खेळाडूंनी खूप चांगली घेतली. खूप खूप धन्यवाद. अकरा चेंडू 14 धावांची गरज. बाईकची धाव फलकावर ऍड केली जाईल. हिंगाणेवाडी टीम स्ट्राईकला बॅटर आहे विकास. श्री ज्यांनी मारुती पहिली शेलार ओव्हर हाताळली होती तो यांना विकासला विनंती आपण करतो. पाहतोय. सत्कार घेण्यासाठी त्यांनी स्टेजवर यायचं. श्री आनंद उमरे त्यांचा सत्कार करतील. श्री मारुती शेलार यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावल्याबद्दल आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते आल्याबद्दल श्री आनंद उमरे यांना विनंती करतील ते सत्कार करायचा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचा. एकच धाव. एक धावने संघ पुढे सरसवतोय. बघा जरी लो स्कोरिंग मॅच असेल ना आनंदजी, टाळ्या वाजवायच्या आहेत. मॅच असेल तर पण शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगेल, कारण दोन्ही संघांना इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये ह्या आकर्षक ट्रॉफीवरती दोन्ही संघांची नजर आहे. पुन्हा वाईट चेंडू. महत्वाची मॅच आहे. एक व्हाईट सुद्धा आपल्याला इथे महत्वाचा दोघांचे आहे. खूप खूप आभार. धावसंख्येने जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री शिवाजी सेलार आणि श्री सानाजी सेलार यांनी स्टेजवर उपस्थित Wicket. राहायचं आहे. त्यांचा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. वाईट चेंडू आणि धावचितच्या स्वरूपामध्ये
बघूया पंच काय निर्णय देत आहेत. गडी बाद, 2 गडी माघारी गेले. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. इथून पुढे अजूनही तानाजी शेलार कुठे असतील त्याने पण यायचं आहे. 11 धावा बनवायच्या आहेत. त्यांचा हिंगाणेवाडी सत्कार टीम संजय चला, वरिष्ठ थोडं करतील. फास्ट मित्रांनो. श्री संजय हिंगाणेवाडी टीम वरिष्ठ यांना विनंती करतो त्यांनी यायचं आहे. बॅट्समनचं नाव कळवा आमच्यापर्यंत. सुनील संजय वरिष्ठ कव्हरला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फंबलिंग लवकर झाला. यायचं एकदा आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. आपण बक्षीस पात्र फेरीमधली मॅच खेळतोय. अशी फिल्डिंग करणं कदाचित संघाच्या पराजयाकडे आपण जाऊही शकतो कदाचित. धावसंख्येचा विचार केला तर अमोल आम्हाला कळत आहेत. 11 धावा तानाजी शेलार आणि धावफलकावरती. शिवाजी शेलार हे दोन्ही बंधूंचा सत्कार करत आहेत. श्री संजय भरिष्ठे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. 9 चेंडू 9 ची गरज असताना विकेट. झेल सोडलाय. झेल सोडलाय की मॅच सोडले मित्रांनो. 8 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी हिंगाणेवाडी टीमला 8 बॉल 8 सर्वांनी धावा. टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. शिवाजी शेलार आणि तानाजी शेलार यांचा सत्कार संजय भरिष्ठ यांच्या हस्ते हो झाला आहे. हो हो धन्यवाद. बॅटच्या रनर मध्ये आलाय. भिरकवलाय. ठोकून दिलाय बाहेर. 6 धावा. ज्याने गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या होत्या 9, तो व्याजासहित वसूल करतोय मैदानामध्ये विकास. श्री तन्मय पटेल सर कुठे असेल त्यांनी स्टेजवरती येत आहे. गडी श्री तन्मय पटेल सर कुठे असेल त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. गडी बाद. बघा एक षटकार ठोकला त्यानंतर विकेट गेली. आता मॅच आले. श्री तन्मय पटेल सर यांचा सत्कार बाळासाहेब पानकर करतील. बाळासाहेब पानकर यांना मी विनंती करतो यांनी 6 चेंडू 2 ची गरज. श्री तन्मय पटेल सर यांनी वेळात वेळ काढून आमच्या RCC स्पोर्ट्स क्लबच्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आमचे बाळासाहेब पानकर श्री बाळासाहेब पानकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. खूप खूप धन्यवाद सर. आपण आला तिथे वेळ काढून आणि मुलांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचा खूप खूप मनपूर्वक आभार. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप खूप धन्यवाद सर. पंकज आलेत. गोलंदाजी मार्ग होते ओमकार. 6 बॉल 2 ची गरज हिंगाणेवाडी टीमला जिंकण्यासाठी. 6 बॉल 2 ची गरज. गोलंदाजी मार्ग होते ओमकार. मी मगाशी सांगितलं होतं की क्षेत्ररक्षण करणारी श्री टीम मारुती ही अण्णाजी लूज पवार क्षेत्ररक्षण करते. यांना विनंती करतो आणि- तुम्ही स्टेजवर यायचं. मारुती मामा आपण स्टेजवर यायचं आणि आपला छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. इथे विजयी होते टीम ती हिंगाणेवाडी टीम. अभिनंदन हिंगाणेवाडी टीम. आणि पुढील वाटचाली खूप साऱ्या माध्यम शुभेच्छा या. पराभूत टीम.